काय बाबा, आज चक्क लवकर उठलात? हो. बाबांना चहा नकोय. काय? प्रज्ञा, ए प्रज्ञा लवकर बाहेर ये. अगं तिला कशाला हाक मारतेस? काय ग? काही नाही ग, तू जा तुझ्या कामाला जा. अहो पण हिने मला आवाज दिला ना. अगं बाबांना चक्क चहा नकोय. हा? शक्यच नाही. बाबा काय म्हणालात पुन्हा म्हणा. चहा नकोय? अरे तुम्ही पोरं काय सकाळी सकाळी माझी टेर घेताय का? मी तुमच्या वयाचा होतो ना, नानांना विचारू शकता अजूनही काय टरकून असायचो माहिती आहे? आम्हाला नाही आमच्या बाबांची भीती वाटत. तू का लांब राहिलास? मी लांब राहिलो कारण 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 आता जर मी तुम्हाला येऊन लटकलो तर तुमचा तोल जाईल आणि तुम्ही पडाल ना, मग आई माझा कान पकडेल. म्हणून. पण बाबा तुम्ही खरंच रागावलात का? नुसते रागवले नाहीयेत, ते आईवर रागवलेत. हो ना बाबा? आणि म्हणून तर ते आज गजर लावून उठलेत. काय? शक्यच नाही. शक्य आहे. आता तुम्ही मला चहा पिऊ देता का? बाबा पण सांगा ना काय झालं? आता कालच मी माझ्या ग्रुपला सांगितलं माझे आई बाबा अजिबात भांडत नाहीत म्हणून. याचं खरं कारण माहितीये का तुम्हाला? तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. तुमचा हा बाबा अतिशय समंजस आहे, त्यामुळे घरातली अर्ध्याहून हसू नका, विश्वास ठेवा. पण बाबा आता काय झालं ते सांगा ना. जा तुझ्या आईला विचार. आईला विचारलं की म्हणते बाबांना विचार. म्हणजे आधी आईला विचारून मग इथं आलात? बाबा समंजसपणा सुद्धा सिद्ध करावा लागतो. काय ते सोड. बाबा आता काय झालं ते सांगा ना. हा, काही नाही ग. ए तुझं कॉलेज कसं चाललंय? जाऊ दे. बाबा आपल्याला काही सांगणार नाहीत. त्यांना वाटतं अजून आपण लहान आहोत. जाऊ दे, सोड. पण बाबा सांगा ना काय झालंय. जाऊ दे ग. हे शक्य नाही. तुम्हाला नाहीच कळणार. आम्हा दोघातले रुसवे फुगवे आम्हा दोघांनाच ठाऊक. तुमची आई जशी थोडी वेडी आहे ना, तसा मी सुद्धा थोडा चक्रम आहे. आता जर मी सांगितलं ना, मी एवढ्या कौतुकानं तिच्यासाठी साडी आणली आणि तिनं, तर मी तिची चुगली केल्यासारखं होईल.
ए आई, चहात बुडवायला काय ग? बोट बुडव. शी बाबा, हे काय उत्तर झालं का? सीमा, तू पण का उगाच आईच्या मागे लागली आहेस? तुला दिसत नाही तुझ्या आईचं चित्त ठिकाणावर नाहीये? चित्त ठिकाणावर नसायला झालंय काय मला? मीही तेच विचारतोय, नक्की काय झालंय तरी काय? नाना, आई अशी मी इथे असताना सांगणार नाही. तिला वाटतं अजून मी लहान आहे ना. पण मला असं वाटतंय काल रात्री आपण सगळे झोपल्यावर आई बाबा भांडलेले आहेत. सीमा, अक्कल पाजरून झाली असेल तर आवरायला घे, उशीर होतोय. मी आज जाणार नाहीये. का? आज कोणीच जाणार नाहीये. ऐकताय ना नाना? हे बघ जयश्री, रागावू नकोस, पण मुलींना आता त्यांना त्यांचे निर्णय घेण्याची मुभा दे. नेहमी नाही पण कधीतरी. थँक्यू नाना. जयश्री, हे रागावू नकोस, पण तुम्ही दोघं खरंच भांडलात का? आणि बघ, ह्या घराला अशा वातावरणाची सवय नाहीये. नाही म्हणजे मी रात्री झोपायला गेल्यावर तुमच्या दोघात काही वाद झाला का? नाही, नवरा बायकोच्या भांडणात शहाण्यानी पडू नये असं म्हणतात, पण तुमच्यासाठी हा वेडेपणा करायला मी तयार आहे. मी विजयशी बोलू का? मला पूर्ण खात्री आहे पोरी, तुझी काहीच चूक नसेल. अगं, आमचा पोरगाच तसा जरा तिरसट आहे. काहीतरी डोक्यात राग घालून घेतली आहे. हे बघ, काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. नाही हो, तुमच्या मुलाची काहीच चूक नाही. चूक माझी आहे असंही नाही. तरीही काहीतरी बिनसलंय जे मला सावरता आलं नाही. नाहीतर कधीतरी माझ्या मनात भरलेली साडी ते काल माझ्यासाठी घेऊन आले होते आणि मी जमा खर्च मांडत बसले आणि हे धड त्यांना सांगूही शकले नाही. मी काही कमवत नाही ना, मग नको तेव्हा ही सल डोकं वर काढते. त्यात ह्या घराला मी 3 मुलीच दिल्या. शी, कसले कसले जमा खर्च डोक्यात जमा होत आहेत माझ्या. मला काही कळेना असंच होते. नाना, मी काय तक्रार करू तुमच्या मुलाची? उलट तुम्हीच माझ्या वतीने त्यांची क्षमा. नाना, कधी ढळताना पदरामध्ये आलं आभाळ. अभ्यास खूप जोरात चाललेला दिसतोय. चल, मी निघते मग. एवढ्यात? हो मग, उगाच तुझ्या अभ्यासात व्यत्यय नको. असं नकोय बघायला, उपकार केल्यासारखं. अगं, मी हे पुस्तक विकत घ्यायला म्हणलं तर आई काय मला नाही नाही म्हणणार. पण मला नाही सांगायचं तिला. किती किंमत आहे पुस्तकाची? बघ, तूच बघ ना. 1350 रुपये. मग एवढे पैसे आईला मोजायला सांगू? अरे पण आईला नंतर कळलं तर? अगं, फार फार तर काय होईल, 2 तास मला जास्त वेळ लायब्ररीत बसावं लागेल, इतकंच. का ग, तू अशी शांत का झालीस? हे बघ, मला तरी वाटतं तू हे आईला सांगावंस. अगं, आपल्या कॉलेजची टूर जाणार आहे बँगलोरला, ते पण मी आईला सांगितलं नाहीये. म्हणजे तू टूरला येणार नाहीयेस? नाही,
अगं 12,000 रुपये. मला तर ते ऐकूनच नको आहे. शी माझा मूडच गेलाय. आता तू नको तुझा मूड जाऊन देऊस. हे बघ, मी टूरला येणार नाही म्हणून तू तुझा बेत कॅन्सल नको करूस. तू जा ना टूरला. हे बघ, तू टूरला नक्की जा आणि माझ्या वतीने तू सगळं बघून ये. आणि बाकी काय तर रात्री आपण फोनवर बोलू, ठीक आहे? मी रात्री फोन करते तर आईला राग येत नाही ना? नाही ग. एक विचारू, आई आज जरा रागवल्या आहेत का? का ग, असं का विचारतेस? म्हणजे 2 दिवस झाले आई थोडी अस्वस्थ आहे. तुला सांगून खरं नाही वाटणार. नक्की काय झालंय खरंच मला नाही माहित. आईचं बाबांशी भांडण झालंय. म्हणजे दोघं भांडले? छे, मला नाही हे खरं वाटत आहे. तुला काय, तुला या सगळ्याची सवय आहे ना. कोणी सांगितलं? आता तूच म्हणतेस की तुझे आई बाबा सारखे कचा कचा भांडतात म्हणून. हे बघ, मला अशा शांत निवांत भांडणाची सवय नाही. आमचे आई बाबा एकदा भांडायला लागले ना की जय्यत तयारीनिशी भांडतात आणि मग दुर्गा मावशी मध्ये पडते, पण त्याचा फारसा काही उपयोग होत नसतो. मग भांडण थांबतो तरी कसं? अरे भांडण थांबतं कुठे? आईला भांडून भांडून धाप लागली ना किंवा सगळे थांबतात. अगं अगं तू हे घे पाणी पी पाणी पी शांत. अगं का भांडतेस एवढी धाप लागेपर्यंत? मग तुलाच त्रास होतो ना. हो अगं, पण मला भांडावं तर लागतंच, नाही तर यांना वाटेल की मी हरले. हे बघ, तू किती प्रयत्न केलास ना दुर्गे, तरी तुला काही ऐकायला यायचं नाही. पण यांचे कान मात्र माझ्या बोलण्याकडे लागलेले असणार. काही समजलं का तुला? समजलं हा. हे बघा, तुमच्याशी नाही बोलत आहे आम्ही. अगं पण तुम्ही दोघं जण काय ते इगतपुरीला जाऊन शहाणपणा करून आलात ना. शहाणपणा? विपश्यना. तरी तुमच्या दोघांमधली भांडणं संपली नाहीत अजून. अगं, आम्ही इगतपुरीला गेलो पण विपश्यनेला गेलो नाही. कारण या माणसाने माझ्याशी स्टेशनवरच भांडण करून काढलं. मग मी कसली गप्पा बसते? हो, तू कधी गप्प बसलीस का? मी तुमच्याशी बोलत नाहीये, मी माझ्या बहिणीशी बोलते. म्हणजे तिला जरी ऐकू आलं नाही ना तरी. मला ऐकू येत हे मला ते. हो हो, हे मी विसरलेच होते. तुला हे सगळं बरोबर ऐकू येतं. पण काय हो ओ भाऊजी, हा, बोला. तुम्ही दोघं भांडलात कशावरून? त्यात काय, भांडायला काय कारण लागतं? हो, कारणाशिवाय भांडायची सवय तुझी, माझी नाही. हे बघा, तुम्ही गप्पा बसा. आम्ही इगतपुरी स्टेशनवर उतरलो, तिथे यांचा मित्र भेटला. चित्र बघायला किती दिवस लागतात ग हेमलते? माझी आई, अगं चित्र नाही, मित्र 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 मित्र. हा 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 हा. कोण ग कोण? विनायक कराडकर. ए, विनायक कराडकर नाही, विनायक दिवाळकर. विनायक कराडकर. विनायक दिवाळकर. विनायक कराडकर. दिवाळकर. कराडकर. दोघं तेच काय सांगताय? कळलं मला. विनायक मोचे माडकर. मोची माडकर नाही, दिवाळकर. कराडकर. अरे मित्र माझा, आणि त्याचं आडनाव तू ठरवणार. आता मी काय ठरवायचं? नाहीतरी तुम्हाला सवयच आहे आडनाव बदलायची. ए, मी कधी नाव बदललंय? माझं नाही बदललं. चांगलं फातर फेकर आडनाव होतं. त्याचं काय तसे एवढे केलं. नाव बदलायची घाई झाली होती ना. आता हे कोणी सांगितलं तुम्हाला? तूच सांगितलं. आता त्यावरून भांडणार आहात का तुम्ही दोघं? तुम्ही दोघं म्हणजे ना कमाल आहात. पूर्वी ना मला ते चांगलं ऐकू यायचं, पण तुमच्या या भांडणामुळे ना कान किटले माझे. बघितलं, तुमच्यामुळे माझी बहीण बहिरी झाली. त्याला तू हातभार लावला. बघ बघ कसे बोलताय. पण बाकीचं समजलं ना तुला? अगं हो, समजलं मला. पण काय ग त्या जावकरचं काय झालं? अगं त्याचं काय नाही, तो विपश्यना करून आला. कालच फोन आला होता त्याचा. आणि तुम्ही दोघं? आम्ही राहिलो नाशिक मध्ये, मी माझ्या मैत्रिणीकडे आणि हे यांच्या बहिणीकडे. पण दुर्गे, तू नीट ऐक. हेमलता, तू काय म्हणत होतीस? हो, पण हे माझ्या दोन्ही मुलींना कळता कामा नये. अगं बाई का? अगं का काय, त्या दोघी हसतील ना मला. म्हणजे ह्यांना हसले तर काय हरकत नाही, ह्यांना सवयच आहे. तू काय बोलतेस हे?
काय खोटं बोलते मी? मागे नाही का तुम्ही प्रदर्शनातून सोना करता ड्रेस मटेरियल म्हणून टेबल क्लॉथ घेऊन आला होतात, विसरलात? हो, तू विसरायला दिलंस तर विसरणार ना. सोना अजूनही ती आठवण काढून हसते पोट धरून. तुझं समाधान होतं ना. तुम्हाला तसं वाटतंय ना? मग तसं समजा. नाही तर कुठल्या बायकोला आपल्या नवऱ्याला जग हसतंय हे बघून सुख वाटेल? हे मला तर शेवटेला नक्की वाटेल. बघ बघ कसं बोलतायत ते. ऐकतेस ना? तुला कुठे ऐकू येतंय म्हणा? हा बरोबर आहे. ही दुर्गे, अगं तुला कुठे ऐकू येते असं ती म्हणते. मग हे चूक आहे. मला ऐकू येत. हे बघा, उगीच तिचा पोळका आल्याचं दाखवू नका. मला वाटतं या दुर्गीच्या ऐवजी मीच बाहेर झालो असतो ना तर बरं झालं असतं. चला, संपलं एकदाचं भांडण. नाही हो, अहो, हे बघा, तुम्ही जरी बहिरे झालात ना तरी मी काही तुमची पाठ सोडायची नाही. मी तुमच्या कानाशी येऊन अशी किंचाळीन. पदरामध्ये आलं भाळ. आताशा फार थकलेले दिसतात. आधी असे नाही दिसायचे. आता असं वाटतंय किती दिवसात त्यांना डोळे भरून पाहिलंच नाही. इतका अबोला आमच्यात कधी टिकलाच नाही. काल मी जरा अतिच केलं का? सगळ्यांचा विचार करता करता यांचा विचार करायचं राहूनच जातं. आपल्याला क्षमा मागणं जड जाते का? की ते समजून घे तिला विश्वास आपल्याला अडवतोय. जयू पहाटे 6ला उठली की आडवं व्हायला तिला एवढे वाजतात. आम्हा 6 जणांचा फेरा आणि जयू त्याची मध्यबिंदू. बापरे, असं म्हटलं की जयू किती वेगळी दिसते. काल आपण जरा अति केलं का? तिने आपल्याला समजून नाही घेतलं. त्यात काय समजून घ्यायचं? तिला आवडलेली साडी आपण तिच्यासाठी घेऊन आलो, तिनं न मागता घेऊन आलो. मग ती अशी का रिॲक्ट झाली याचा आपण विचार करायला हवा होता. तो आपण नाही केला. आपलं चुकलंच. चुकलं असं म्हणायला काय हरकत आहे? नाहीतरी जयू समोर आपण शरणागती केव्हा स्वीकारलेली आहे. मग ती मान्य करायला काय हरकत आहे? रेषटळेना आभाळाचा अर्थ कळेना.